नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे ईश्वरीच्या हातातनं कुंकवाचा करंडा खाली सांडलेला असतो. ते पाहिल्यानंतर ती खूप घाबरते आणि ईश्वरी कुंकवाचं सांडलेल्या करंड्याला पाहून मग रडायला सुरुवात करते. ती ते कुंकू मग जमा करायला सुरुवात करते. तिला खरंच खूप घाबरल्यासारखं धडधडल्यासारखं होऊ लागतं की असं कसं माझ्या हातातलं कुंकू सांडलं. कुंकू सांडणं म्हणजे अपशकुन, आणि हा अपशकुन काही शुभ संकेत नाही. त्यातली त्यात राकेश सारख्या धमक्या देत असतो. राकेशने जर अर्णवला काही केलं तर ह्या गोष्टीचीही तिला भीती वाटू लागते. इकडे राकेश एका किलर वुमनला घेऊन आला आहे, जी सुपाऱ्या घेते आणि जसं काम सांगितलं तसं काम करून देते आणि त्याच पद्धतीने त्या बाईला तो काम समजवत असतो. तुला मी सांगितलेलं काम आठवतं ना, त्या दिवशी काय बोललोय मी? अर्णवराज शिर्के याचा तू घातपात करायचा आणि कुणाला संशयही आला नाही पाहिजे, आणि जर कधी कुणाला संशय आला तर तू तिथून फरार व्हायचं. आणि तसंही झालं नाही आणि तू पकडल्या गेली तर माझं नाव घ्यायचं नाही, कारण मी तुला पैसे इतके दिले आहे की तू फक्त काम करायचं, तोंड बंद ठेवायचं, माझं नाव पुढे येता कामा नये. तर ती म्हणते हो, सगळं काही माहीत आहे. आता सुमडीत कसा राज शिर्केचा काटा काढते की नाही बघाच. तुमचं काम झालंच आज समजा. पैसे घेते मी, असं तसं नाही काम करत, असं ती बाई त्याला वचन देते. इथे आपली ईश्वरी रडत असते कुंकवाचा करंडा सांडलेला पाहून. ने त्याच वेळेला अर्णव रूममध्ये येतो. पाहतो तर काय, इथे ईश्वरी रडत असते. तिला पाहिल्यानंतर तो तिला विचारतोय की काय झालं, तू का रडत आहेस, अजून तयारी झालेली नाही. तर ती म्हणत असते की बघा ना, कुंकवाचा करंडा सांडला, अपशकुन झाला. आता तिचं रडणं थांबवण्यासाठी, तिला समजवण्यासाठी इथे अर्णव म्हणू लागतो की अपशकुन वगैरे असं काही नसतं, तू काय एवढं मनावर घेत आहे. पण ती म्हणते नाही, मला खूप भीती वाटते. अगोदरच आपल्या मागे इतकी इडापिडा लागली आहे आणि हे कुंकू सांडणं म्हणजे अभद्रपणाचं लक्षण. इथे मात्र राकेशला प्रत्येक क्षण त्या अपमानाच्या आठवत असतात. त्याने आता इथे पणच घेतलेला आहे की त्या अर्णवने माझा इतका भयंकर अपमान केला आहे, तर मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी तो हवे ते प्रयत्न करत आहे. त्यांनी तर सिरियल किलर वुमनला बोलवलं आहे. ती बाई नक्की त्याचं काम करेल आणि लवकरच आपल्याला अर्णवची शोक सभा पाहायला मिळेल. ह्या गोष्टीचा आनंद इथे तो साजरा करत असतो आणि त्या अर्णव समजवत असतो की तू फारच गोष्ट मनावर घेत आहे. तर ती म्हणते आपल्या माणसांबद्दलच आपल्याला शकून अपशकुन वाटतो ना. तर तो म्हणतो आपला माणूस म्हणजे तू मला नक्की काय मानतेस. त्या गोष्टीवरती ती त्याला उत्तर देते की तुम्ही माझ्यासाठी जरी नवरा मानत नसले असं मी बोलले होते, पण ते काय खरं आहे का? माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात. मग आपलं नातं काय? ह्या गोष्टीच्या प्रश्नावरती ती ईश्वरी काहीच बोलू शकलेली नसते आणि नजर चोरत चोरत ती ते कुंकवाचं करंडा भरू लागते आणि तिला मदत करण्यासाठी इथे अर्णव बसलेला असतो. तिला समजवत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी तू मनावर जास्त घेऊ नको, बंद कर रडणं, आणि हे बघ मी कुठेही जाणार नाही, माझ्यावर कसलंही संकट येणार नाही, असं सगळं काही तो तिला समजावून सांगतो आणि मग ती ते कुंकवाचं करंडा भरते. इकडे बघता बघता पाहुण्यांची रेलचेल सुरू झालेली असते. पाहुण्यांची आगमन झालेलं असतं. इथे वल्लवी लावण्याला बाजूला घेऊन बोलते की तुला आता लवकरच मी एक गुड न्यूज देणार. काय तर म्हणे, तिने स्वयंपाकाचं जे काही बनवलेलं आहे जेवण ते बिघडवण्याचा तिने थाट घातला आहे आणि त्या थाटामध्ये लावण्याला सामील करत आहे. आणि ईश्वरीसाठी हा दिवाळी पार्टीचा एवढा मोठा कार्यक्रम चालला आहे, तो आपण सुमडीत खराब करायचा. जेवण खराब झालं की सगळे पार्टी खराब होणार, हो की नाही, असं म्हणत त्या दोघींनी नवीन प्लॅन बनवला आहे. त्या प्लॅनबद्दल एकमेकांसोबत डिस्कशन तिथे चालू असतं. इथे लावण्याला ते काही पटत नाही की स्वयंपाक खराब करणं, पार्टी खराब होणं यात काही संबंध. पण वल्लवी तिला बरोबर समजून सांगते आणि दोघीजणी ती गोष्ट करायला तयार होतात. इथे वॉशरूममधनं अर्णव बाहेरही येतो, पण ईश्वरी अजूनही कुंकवाच्या करंड्याला पाहून रडतच बसली आहे. तिला पाहून मग इथे अर्णव म्हणू लागतो की मी पार्टी कॅन्सल करतो, पाहुण्यांना जायला सांगतो. ईश्वरी म्हणते का? तर तो तिला म्हणतो तू अजूनही तयार नाही, अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत बसली. हे बघ तुझ्यासाठी मी साड्या आणून ठेवल्या आहे, तर तू अजून एकही साडी चूज केलेली नाही. ती मला म्हणते की मला खरंच कळेना काय करावं आणि कुठली साडी नेसावी तेही समजेना. मग तो तिला सांगतो की तू हा पिवळा रंग घालतेस का, हा छान दिसेल तुला. मग ती त्या रंगाकडे पाहत असते. हो, माझा फेवरेट कलर आहे. आणि कुर्ता मग ती त्याला चूज करून देते, हा कुर्ता तुम्ही घाला. दोघंजण एकमेकांना कपडे चूज करून घालायला पार्टीसाठी तयार करण्यासाठी मदत करत असतात. आणि
छान प्रकारे एकमेकांचं मन जपत ते दोघंजणं तयार होत असतात. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की इथे प्रयत्न करत असते वल्लवी स्वयंपाकघरात जाऊन सगळं स्वयंपाक खराब करण्याचं. त्याच वेळेला नेमके तिथे मामा येतात आणि त्या दोघींना तिथे पाहून विचारू लागतात की काय करताय तुम्ही इथे. तर ती म्हणते काही नाही, तुम्ही आमच्यावरती काही नजर ठेवून आहे का, संशय घेत असतात. त्यावेळेला इथे वल्लवी लावण्याला सांगू लागते की आपल्याला इथून आता पटकन बाहेर जायला हवं, आपल्याला कोणी पाहण्याच्या आत आणि संधी मिळताच आपण पुन्हा एकदा येऊ आणि इथे अन्न खराब करण्याचा प्रयत्न करू. इथे त्या बायकांशी इथे वल्लवी बोलत असते, तुम्ही इथे काय करताय, तुमचं स्वयंपाकाकडे लक्ष आहे का नाही, केटरिंगवाला आहे तर बाहेर जा, असं करा तसं करा, असे कामं वाटून देतात. त्या हो हो म्हणतात आणि मग त्यांची प्लॅनिंग सुरू होते. अर्णव सर अजून आलेले नाही, आले की हत्यारं व्यवस्थित ठेवा, लगेच आपल्याला कामाला लागायचे. इथे राकेशने दिलेल्या कामाप्रमाणे त्या केटरिंगवाल्या किल्लर बाया कामा करू लागतात. प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी मामा आणि आकाश तिथे तत्पर उभे असतात. सगळेजण आता वाट पाहताय नवरदेव नवरी खाली येण्याची आणि त्या दोघांचं येताना बघितल्यानंतर लगेच अंजली सगळ्यांना सांगू लागते की हे बघा आपले पार्टी स्टार येत आहे, म्हणून सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. ते दोघंजणं खाली येत असतात. त्याच वेळेला इथे तिची बहीणही येत असते, एंट्री करत असते घरात. इथे लावण्याला मात्र फार वाईट वाटत असतं की यांची जोडी पाहून सगळेजण किती आनंदी आहात. आणि त्याच वेळेला ईश्वरीची नजर तिच्या बहिणीकडे पडते आणि तिला पाहून ती इतकी आनंदी होते. धावत धावत लगेच ती नम्रताताईकडे जाऊन तिला घट्ट मिठी मारू लागते. त्याच इकडे मात्र आकाश तिच्याशी बोलत असतो हात पकडून आणि ईश्वरी गेल्यानंतर दोघीजण एकमेकींशी गप्पा मारत छान एकमेकींना मिठी मारतात, शुभेच्छा देतात. आणि ईश्वरीला इथे नम्रता म्हणते, खरंच खूप सुंदर दिसते, तुझ्या आवडीचा रंग तू नेसलायस ना. मग ती म्हणू लागते की हा रंग मला यांनी दिला नेसायला. मग दोघंही एकमेकांचं कौतुक करत असतात आणि खूप सुंदर दिसते असं म्हणत नम्रता इथे ईश्वरीच्या बाबतीत कौतुकाचे शब्द बोलत असते आणि सगळेजण ते ऐकत असतात. ईश्वरीला कोणते रंग आवडतात, कसं आवडतं, अगदी योग्य पद्धतीने इथे अर्णवने ईश्वरीला ओळखलेलं आहे आणि तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट तो घेऊन आलेला आहे. ईश्वरी कौतुक करून सांगत असते की यांनीच सगळं दिलं आहे मला आज घालायला, यांच्या पसंतीनेच मी आज सगळं घातले आणि यांनीही माझ्याच आवडीचा ड्रेस घातला आहे. हे ऐकल्यानंतर तर लावण्याचा आणखी जास्त संताप होत असतो. वल्लवी तिला समजवत असते की शांत हो, ही वेळ नाही चिडण्याची. आणि अशा गप्पा चप्पा त्यांचे चालू असतात. इथे मात्र नंतर आपल्याला हे पाहायला मिळेल सगळ्यांच्या हट्टाखातर इथे छान प्रकारे आता डान्स सुरू होतो आणि किलर्स वुमन वाट पाहत असतात चान्स मिळताच इथे अर्णववरती संधी साधून वार करण्यासाठी. त्यांच्या संधीला अजून काही फळ येईना, त्याच्यामुळे त्यांचा संताप होत असतो. इकडे अर्णवला मारण्यासाठी राकेश त्या बायकांना सारखा खुणवत असतो आणि त्यातच इथे काही पाहुणे मंडळी त्या दोघांचं कौतुक करत असतात की तुमची जोडी अतिशय सुंदर दिसते आहे आणि तुमच्या जोडीला कुणाची नजर नको लागायला, असं वगैरे सगळं बोलत असतात. इथे ईश्वरीला अर्णव म्हणतो, तुझ्यासोबत मी सुंदर दिसतोय की माझ्यासोबत तू, माझ्यामुळेच तू छान दिसत आहे. तर ती फक्त मांडोलोन होकार देते. पुढील भागात आपल्याला हेही पाहायला मिळणार आहे की ते दोघंजणं सगळ्या पार्टीत डान्स करत असताना लावण्याचा मात्र इथे संताप तिळपापड होत असतो. दोघंजणं इतके सुंदर दिसत असतात, त्यांची जोडी पाहून सगळ्यांना खूप कौतुकही वाटत असतं. लावण्याने मात्र आता पार्टीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू केले. ती ग्लास फोडून सगळ्या पार्टीचा आता सत्यानाश करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला म्हणते, ह्या मुलीत एवढं काय आहे, तू मला सोडून ह्या मुलीकडे गेला आहे आणि ह्या दीड दमडीच्या ज्यांची लायकी नाही तुझ्यासोबत राहण्याची किंवा उठण्या बसण्याची त्या मुलीसोबत तू लग्न केलं आणि ती अख्ख्या पार्टीत तुझी बायको म्हणून मिरवत आहे, हेच मला पाहवत नाही. अशा शब्दात ती एकदम घाणेरड्या पद्धतीने बोलते. हे मात्र आता अर्णवला काही आवडत नाही. अर्णव तिला म्हणतो, तोंड सांभाळून बोलायचं, तू माझ्या बायकोबद्दल बोलत आहे आणि ती काही अशी तशी कोणी नाही, तर अर्णव राज शिर्केची बायको आहे आणि इथून पुढे तू आमच्या घराकडे कधी यायचं नाही तुझं तोंड घेऊन, या शब्दात तिचा अपमान करतो आणि तिला पार्टीतनं बाहेर जायला तो इथे सांगतो. हे ऐकल्यानंतर लावण्य त्याच्याशी वाद घालत असते. तिच्याशी वाद घालण्यात त्याला काहीच रस नाही. तिला फक्त तो म्हणतो, प्लीज तू इथून निघून जा. आणि पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.